मित्रांनो, 2009 साली आलेला एक असा चित्रपट ज्यातील प्रत्येक सीन आजही गुजबंग देऊन जातो आणि तो चित्रपट म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. 2009 सालचा हा चित्रपट आजही प्रत्येक मराठी माणसांच्या मनावर राज्य करत आहे. या चित्रपटाचे काही अननोन फॅक्ट जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. या चित्रपटाने 3 कोटीच्या बजेटमध्ये 25 कोटीची कमाई केली होती. 25 कोटीची कमाई करून त्या काळचा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. सलग 4 वर्षे या चित्रपटाचा मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा 1 नंबरचा चित्रपट होता. मग 2013 मध्ये दुनियादारी या चित्रपटाने 30 कोटीची कमाई करून या चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला. हा चित्रपट मग 2011 साली बेंगाली भाषेत आम्ही शुभम बोलशी या नावाने रिमेक करण्यात आला होता, ज्याचे डायरेक्शन मुख्य चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. मिथुन चक्रवर्ती आणि अनित्या बॅनर्जी हे मुख्य भूमिकेत होते. पण या चित्रपटात वातावरणानुसार थोडेफार बदल सुद्धा करण्यात आले होते. तर या चित्रपटाच्या रिलीजच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हा चित्रपट रिलीज व्हायला पाहिजे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.